माझं आणि देवदेवतांचं कधी फारसं जमलंच नाही. त्यातून आमचे वडील देखील पूजेबिजेच्या भानगडीतले नव्हते. उलट लाडात आले की सांगायचे, बेमट्या, अरे गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव हो. तीचभर पत्र देखील 2 दिडक्यांच्या स्टांपांचा खुराक घातल्याशिवाय जागचे हलत नाही. काय समजलास? नाटपेड माणसास देव देखील पुढे ढकलू शकत नाही. तस्मात रामकृपेपेक्षा दामकृपा मोठी कसने. पण आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत मात्र प्रत्येकाचा एक एक देव होता. टिटवाळ्याच्या गणपतीपासून ते वडाळ्याच्या गोण्या मारुतीपर्यंत अनेक दैवतांचे आमच्या कंपनीमध्ये निस्सीम उपासक होते. पण या सगळ्यात कायकिणी गोपाळराव हे अग्रगण्य. शिवानंद, नित्यानंद, स्वानंद, परमानंद असे अनेक आनंद झाले. मग कुठल्या कुठल्या मठांचे स्वामी झाले. त्यानंतर राममूर्तीपासून ते झेड कृष्णमूर्तीपर्यंतचे मूर्ती झाले. लहान मोठे बाबा झाले, माताजी झाल्या, ठमादेवी, उमादेवी त्या कोण कोण झाल्या. एवढं सगळं होऊन शेवटी माउंट मेरी आणि हाजी मलंग तेही आहेत. कायकिणी गोपाळरावांना केवळ आध्यात्मिक भूक नाही आहे, त्यांना आध्यात्मिक खाई सुटलेली आहे. सध्या जुहूला त्यांनी एक नवे गुरुदेव शोधून काढले होते. वास्तविक मी या कायकिणी गोपाळरावच्या बरोबर त्याच्या गुरुदेवांच्याकडे गेलोही नसतो. पण अलीकडेच मला 1-2दा जरा चक्कर आल्यासारखं झालं. आमच्या हाफिजचा डॉक्टर म्हणाला, हाय ब्लड प्रेशर. पण लगेच आमचे कुशाभाऊ गोळवणे म्हणाले, धोंडोपंत, आय टेल यू दिस ऑफिस ऑफ द डॉक्टर. हे जरा कुशाभाऊंचं स्पेशल इंग्लिश आहे. ऑफिसचा डॉक्टर म्हणजे ऑफिस ऑफ द डॉक्टर. तर दिस ऑफिस ऑफ द डॉक्टर इज म्हणजे 1 नंबरचा फूल. आय टेल यू दॅट इज टू सो ए डॉंकी. त्यापेक्षा यू गो टू द फॅमिली ऑफ माय डॉक्टर. मग कुशाभाऊनी मला खेचून त्यांच्या फॅमिली डॉक्टरपाशी नेलं. तर तो म्हणाला लो ब्लड प्रेशर. म्हणजे कुलाब्याचा डॉक्टर म्हणतो हाय ब्लड प्रेशर, हा म्हणतो लो ब्लड प्रेशर. हे म्हणजे हवामान वृत्तासारखं झालं. कुलाबा ऑब्झर्वेटरी म्हणते आकाश ढगाळ व अधूनमधून पावसाच्या सरी, आणि सांताक्रूज म्हणतं की आकाश निरभ्र. आता ही गोष्ट मी कायकिणी गोपाळरावला एक आपलं विनोद म्हणून सांगितली. तर लगेच मला म्हणा, नाही हां तसं नाही हां, तुम्ही असं करा, सेंटाक्रूजला आमच्या गुरुदेवांच्याकडे चला. हो बघा तुम्ही, तुम्हाला हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काय राहणार नाही. शेवटी हाय म्हणून नाही आणि लो म्हणून नाही, ह्या कायकिणी गोपाळरावच्या प्रेशरमुळे मी त्या गुरुदेवाकडे जायला तयार झालो. हे बघा, पांढरे व्हाईट कपडे घालून या हां. आणि कायकिणी गोपाळरावांनी पांढरे म्हणजे काय जणू काय मला कळणारच नाही अशा थाटात एक पांढरा फुलस्केप साईजचा कागद माझ्या पुढे नाचवला. आता आम्ही काय कधी पांढरे स्वच्छ कपडे घातले नाहीत काय रे कायकिणा असं म्हणणार होतो. पण कायकिणी गोपाळराव म्हणजे एकदम मऊ माणूस. चपराशाला सुद्धा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो. पण प्रत्यक्षात मात्र पांढऱ्या कपड्याचा शोध हा ईश्वराच्या शोधा इतकाच मला अवघड गेला. कारण आमचं सगळं मळखाऊ डिपार्टमेंट ना. शेवटी गोठोसकर दादांचा पांढरा डगला आणि कुशाभाऊ गोळवण्याचं परीट घडीचं धोतर आणि आमच्या हाफिसातला मगनलाल मेथा शिक्कानगरमध्ये राहतो त्याची गांधी टोपी, अशा 4 घरच्या 4 पांढऱ्या वस्तू मिळवल्या आणि हे सगळं अंगावर चढून एकदाचा बाहेर पडलो. तिकडे ताळमक्कीवाडीतल्या आपल्या बिराडात कायकिणी गोपाळराव माझी वाटच बघत होते. तिथे बघतो तर आमच्या हाफिसातली केशर मडगावकर आणि आप्पा भिंगारड्या. ह्या आप्पा भिंगारड्याला इतक्या पांढऱ्या स्वच्छ पोशाखात पाहून मी त्याची 17 वर्षाची ओळख विसरलो. आणि केशर मडगावकरनी त्या पांढऱ्या व्हाईटपणाची कमाल केली होती. फक्त केस आणि वर्ण याखेरीज बाकी सगळं पांढरं सफेद. 5-10 वर्षातून एकदा चुना मारल्यानंतर आमची चाळ अशीच दिसते. वा 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 केशरबाई, तुम्हालाही आहे वाटतं अध्यात्माचं. काय सांगू मिस्टर जोशी, शेवटी न स्पिरिच्युअल हाच न मार्ग खरा. शेवटी म्हणजे मला कळलं की हिचं मधु खारकरचं काय ते बी नसलं. आणि आप्पा तुम्ही आम्ही म्हणजे काय, आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे माहिती आहे. हातरुमालाची सुरळी करून नाकात घालणारा आप्पा भिंगारड्या स्वतःच उजव्या सोंडेच्या गणपतीसारखा दिसत होता. संध्याकाळी 5च्या सुमारला आमची दिंडी जुहूला जाऊन पोहोचली. माडाच्या राईतल्या एका राजवाड्यासारख्या बंगल्यात आम्हाला कायकिणी गोपाळराव घेऊन गेले आणि म्हणाले, चप्पल ठेवा इकडे. चप्पल म्हटल्यावर मी लगेच खिशातून पिशवी काढली. सार्वजनिक ठिकाणी जाताना चप्पल असेल तर खिशात पिशवी बाळगलीच पाहिजे, हा धडा लहानपणी आमच्या बाबांनी आम्हाला दिला होता. मी चपला पिशवीत कोंबायला लागल्याबरोबर कायकिणी गोपाळराव म्हणाले, हे तुमचं सँडल सेफ आहे हो इथे. आता माझ्यात असल्या त्या चपलानं सँडल म्हणणं म्हणजे हवालदाराला पोलीस कमिशनर म्हणण्यासारखं होतं. तिथले ते चकचकीत पंपशू, जरीचं नक्षीकाम केलेले ते चढा बूट, उंच टाचेचे बूट, या सगळ्यातून माझी चप्पल चोरणारा चोर म्हणजे एखाद्या बँकेवरती धाडशी दरोडा घालून तिथून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्यातल्या वंशाचा असा.
मी माझ्या खेटरांना त्या श्रीमंत मित्रमंडळींच्या ताब्यात सोडून कायकिणी गोपाळांच्या मागून निर्धास्त होऊन निघालो. जिन्ह्यातल्या ते वीतभर गालिच्यामुळे माझ्या पायानं गुदगुल्या व्हायला लागल्या. कायकिणी गोपाळरावांचं हे अध्यात्म म्हणजे भलतंच गुबगुबीत गुलगुलीत निघालं. अध्यात्म म्हणजे नदीच्या टापलेल्या वाळवंटात एका पायावर उभे राहणे, वायुभक्षण, अंगाला राख फासणे वगैरे भानगडी असाव्यात अशी माझी आपली समजूत होती. आमच्या लहानपणी अध्यात्म म्हणजे भलतंच खडतर होतं. आता हे खरं आहे, कोकणातल्या कडमड्यातलं अध्यात्म काय आणि मुंबईच्या जुहूवरचं अध्यात्म काय फरक असायचाच हो. अहो, आमच्या शंकरेची मुंज आणि चाळीच्या मालकाच्या मुलाची मुंज मुंजच असली तरी मालकाच्या मुलाला भिक्षावळीत 500-500 रुपये एखादी हिऱ्याची अंगठी वगैरे पडायची. आमच्या शंकरला म्हणजे टोटल 10 रुपये आणि वर फार तर साने गुरुजींची 1-2 पुस्तकं एवढं. कायकिणी गोपाळांनी आमची मिरवणूक वरच्या मजल्यावर नेली. समोरून माझ्यासारखा पांढरा डगला, गांधी टोपी, पांढरं स्वच्छ धोतर वगैरे घालून येणारा एक माणूस दिसला. मी थबकल्यावर तोही थबकला. ओळखीचा असा म्हणून नमस्कार केला, त्यानेही केला. बघतो तर भिंतभर आरसा. एवढा मोठा आरसा माझ्या आयुष्यात मी प्रथमच पाहत होतो. आमच्या घरच्या आरशामध्ये दाढी करताना माझे दोन्ही गाल कधी एकदम दिसलेले नाही. पारा उडाला हे कारण, आणि जिथे आहे तिथे हिने कुंकवाची बोटं पुसून ठेवले, त्यामुळे दाढी करताना सारखं ब्लेड लागल्यासारखंच वाटत असतं. पण हा आरसा म्हणजे भलताच होता. तेवढ्यात आमच्या अंगावरून एक सिनेमा नटीसारखी बाई अशी गेली. आप्पा भिंगारड्यांनी आपली मान बाटलीच्या बुचासारखी फिरवून तिचं अष्टांगाने दर्शन घेतलं. मला तिच्या त्या अत्तराच्या घमघमाटामुळे पुन्हा एकदम हाय का लो कुठलं तरी एक ब्लड प्रेशर सुरू झालं. सुवर्णा कपूर, केशर मडगावकर म्हणाली. कोण सुवर्णा कपूर? अहो, पोलीस की बेटीतली. कुठल्या बोटीतली? बोटीतली नाही हो, पोलीस की बेटीतली. बरं, निदान तुम्ही कत्तलखाना पाहिलाय? अहो, कडमड्याचे जोशी आम्ही कत्तलखाना कशाला मरायला बघणार? अहो, सिनेमा आहे, ती नटी आहे सुवर्णा कपूर. असू दे, सिनेमा आहे, नटी आहे असं म्हणायला काय झालं? असेल बिचारी भाविक एखादी. तेवढ्यात कायकिणी गोपाळांनी आम्हाला पुढे पुढे ढकलीत एका प्रशस्त दिवाणखान्यात नेलं. काय छान दिवाणखाना होता, प्रशस्त अगदी. 200-250 पान अगदी सहज उठलं असतं. वा, पांढरी शुभ्र बैठक घातली होती, मेणबत्त्या वगैरे लावल्या होत्या. आत 5-50 माणसं आधीच आलेली होती. आमचा आप्पा भिंगारड्या आपल्या स्वतःच्या बापाच्या मालकीचा वाडा असल्यासारखा तडक जाऊन एका लोडाला टेकून बसला. त्याच्या डोक्यामागे एक मेणबत्ती आली होती, त्यामुळे तो एकदम ख्रिस्त, झरतृष्ट, गुरु नानक यांच्यासारखाच प्रकाशाचं वर्तुळ असतं तसा दिसायला लागला आध्यात्मिक. कायकिणी गोपाळराव मात्र सरळ पुढे गेले आणि मध्यभागी ठेवलेल्या एका रिकाम्या आसनावर त्यांनी डोकं ठेवलं. आमचे वडील नेहमी म्हणत, बेमट्या, 4 माणसे वागतात तसे वागावे. अरे, होळी पेटल्यानंतर बोंबलावयास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे. कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण न लाजता करावे. काय? मी तीर्थरूपांना स्मरून त्या रिकाम्या आसनावरच काय, पण आजूबाजूच्या 1-2 रिकाम्या खुर्च्यावरही डोकं ठेवलं. माझी श्रद्धा बघून की काय कोण जाणे, तिथे माझा भाव एकदम वधारला आणि एक ग्रस्त म्हणाले, आहो सेठ बेसो. शेठ? हां, गोठोसकर दादांचा पांढरा डगला, गांधी टोपी असल्या वेशामुळे मी त्यांना शेअर बाजारातला शेठ वाटलो. मी आपलं गपचूप बसलो. त्या दिवाणखान्यामध्ये बायकांची आणि पुरुषांची निराळी पंगत नव्हती. त्यामुळे माझ्या शेजारी एक गोरीपान तरुणी आणि तिच्या पलीकडे जणू काय आपण तिची धाकटी बहीण आहोत असा लढीवाळपणा करत बसलेली तिची आई हे होते. पूर्वीच्या अध्यात्मामध्ये बायका अलाउड नव्हत्या. विश्वामित्र वगैरे मंडळींनी 1000-2000 वर्ष तप केलं की मग मेनका, तिलोत्तमा वगैरे बायकांची तपोभंग करण्याच्या कामावर अपॉइंटमेंट व्हायची. आणि इथे आमच्या आध्यात्मिक तपाच्या पहिल्याच दिवशी ही सुंदर तरुणी मोगरीचा गजरा बिजरा घालून आणि अंगाला कसले तरी जीव घेणं अत्तर लावून मला जवळजवळ खेटून बसली होती. हे म्हणजे काय? आमच्या आध्यात्मिक बिगारीहत्येचं देवानी आम्हाला एमएचा प्रश्न टाकला होता. म्हणजे तपश्चर्याच्या आधीच अप्सरा, हे म्हणजे मरायच्या आधीच म्युन्सिपाल्टीचा पास. बरं, माझ्या शेजारचे ते आध्यात्मिक व्यापारी टाटा डिफर, शेअर कॅपिटल, तेजी मंदी असलीच भाषा करत होते. त्यांच्या तोंडून 2-3 लाख रुपये वगैरे शब्द सहज बाहेर पडत असत. तात्पर्य, मी आपल्या उजव्या बाजूला सौंदर्य आणि डाव्या बाजूला संपत्ती ह्याच्यामध्ये अंग चोरून बसलो होतो. तेवढ्यात तो शेजारचा शेठ मला म्हणाला, केम शेठ, શું બિઝનેસ છે? छे छे छे, બિઝનેસ નથી છે. हां, छे छे, बेन्सन जॉन्सन कंपनी सर्व्हिस છે. सर्व्हिस म्हटल्याबरोबर त्यांनी ओळखलं की शेठियाचा कोट पांघरलेला हा घाटी आहे आणि एकदम मराठीत सुरुवात केली. मग काय, आपण इकडे दरवक्ती येतं काय? छे हो, आजच आलो. असा पण दरवक्ती ये. हां, हे गुरुदेव आहे नी, हे एकदम लय पॉवरफुल आहे. अरे, इंग्लिश तर एटला हाय क्लास बोलते की इंग्लिश माणूस पण नाही बोलू शकत. एकदम हाय क्लास. असा वाटते की जसा मॅड इन इंग्लंड. केम गोर्धनबाई? म्हटलं गोर्धन म्हणे चॉक्कस असं म्हटलं. अरे, हे गुरुदेव आहे नी, ते म्हणजे एकदम ऑरिजिनल आहे.
काय ओरिजिनल इमिटेशन नाही. अरे ते हिमालय मध्ये एक टांग उपर करून तपचर्या लावला होता. इतका उंच की तुझा शेर्पा तेणसिंग पण नाही जाऊ शकत इतका उंचवरती हिमालय मध्ये. साला समजा बरफ काय खाणा नाही पिणा नाही, फक्त दूध पिऊन राहत होती. दूध, हा खाली दूध, मिलक. आजूबाजूला बर्फ होतच. मी मनात म्हटलं मधून मधून दूध कोल्ड्रिंकही पित असतील. अरे पण हे सांग नी, हे दूध त्याला तिथे कोण आणून देत असेल? भैया. अरे तेनसिंग पण चढू नाही शकत एवढे उंचावर भैया जाईल तो भैयाचा सुपडा साफ नाही होईल. तो भैयाचा सुपडा साफ नाही होईल. हा अरे ते जंगल मध्ये वाघची बायडी येत होता. तुमची घाटी भाषामध्ये काय म्हणते त्याला? कोणाला? वाघची बायडी. हा वाईफ. अरे वाईफ नाही, अरे ते वाघ असते ना त्याची बायडी. हा मिसेस वाघ. अरे ते वाघ नाही, खरा पट्टावाला वाघ. सर्कस मध्ये राहते ते, कवा जंगल मध्ये पण असते. हा टायगर. हा त्याची बायडी. बापरे, म्हणजे वाघीण. हे हा ते वाघीण होती ना, ते पोते तिथे गुरुदेवला दूध देत होती. बापरे, वाघिणीचं दूध म्हणजे कमाल झाली. मग ते गुरुदेव आहे ते काय आरे मिल्क कॉलोनीचा बाटली मधला टॉन मिल्क पिऊन तप होते काय? अरे ते ऋषिकेश आहे ना, ऋषिकेश, तिथे गुरुदेवचा आश्रम आहे. तिथे समजा हिमालयाचा शिनेरी समजा आहे. तिथे एक टांग उपर करून गुरुदेव तप करते ने एक टांग उपर करून वाघीण त्याला दूध देते. असा फोटो आहे. आता तेनसिंग सुद्धा चढू शकत नाही. इतक्या उंचावर या वाघिणीचा फोटो काढायला कुठला फोटोग्राफर गेला कोण? मी म्हटलं असेल एखादा आध्यात्मिक फोटोग्राफर, आपल्याला काय कळतंय. अरे गुरुदेवचा भगत लोक आहे नी, ते अमेरिकामध्ये पण आहे. अहो गुरुदेवांना बरं का साहेब सगळे सारखे. हे कोण बोलिले बोला म्हणून मागे पाहिलं तर एक म्हातारे ग्रस्त पुढे आले. आता त्यांनी माझा ताबा घेतला. बरं का साहेब, गुरुदेव हिमालयातच काय पण आल्प्समध्ये सुद्धा तपश्चर्या करत होते. तिथेच त्यांना मैयादेवी भेटल्या. ह्या मैयादेवी कोण? ह्या म्हणजे साक्षात आदिमाया. मूलच्या जर्मन आहेत त्या, मिस मार्गारेट उंटर डंकन नावाच्या. पण सगळेजण त्यांना मैयादेवीच म्हणतात. पण का दिसतील का आम्हाला असत्या? नाही, आज नाही तुम्हाला त्यांचं दर्शन घडणार. त्या आजारी आहेत, काखमांजऱ्या झाल्या आहेत त्यांना. काय? मला झालं होतं खाक मांजऱ्या, म्हणजे काखेत 7-8 फुर येतात ते ना. आमचं ठीक आहे, पण आदिमायेला काख मांजऱ्या? अहो हीच तर लीला आहे. गुरुदेवांना एकदा कुत्र न चावता हायड्रोफोबिया झाला होता. हायड्रोफोबिया, कुत्र न चावता. भक्तांचे रोग हे लोक आपल्या अंगावर घेतात. माझं लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर हे गुरुदेव आणि मैयादेवी आपसात जरा समजुतीने वाटून घेतील तर काय मजा येईल. असा एक स्वार्थी विचार माझ्या मनात येऊन गेला. साहेब, तुम्ही गुरुदेवांचं इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का नाही? काय इन ट्यून विथ द ट्यून म्हणजे साहेब, ह्या सगळ्या युनिव्हर्सल केऑस मधून एक कॉस्मॉस निर्माण होताना. काय निर्माण होताना? कॉस्मॉस. कॉस्मॉस कॉस्मॉस. हा कॉस्मॉस. खरं तर कॉस्मॉस ही काय भानगड आहे मला अजिबात कळली नव्हती. आमच्यासारख्या बिगर आध्यात्मिक जणांना किसमिस माहिती हो, पण कॉस्मॉस कुठला? पण मी हा कॉस्मॉस शब्द दिवसातून 100 वेळा वापरल्याच्या आयटीत म्हणाला. हा कॉस्मॉस होय असं सांगा. होय साहेब, पण सुप्रा कॉन्शियसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना बरं का साहेब, नाही पण तुम्ही एकदा इन ट्यून विथ द ट्यून वाचाच. 5 रुपये किंमत आहे. अहो तुम्ही वाचलंय का? वाचलंय. काय सांगू साहेब, मीच लिहिलंय. गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहून टाकलं. इतक्यात एक म्हातारासा मद्रासी ग्रस्त उभा राहिला आणि म्हणाला, सायलेन्स. हे कोण हो? प्रोफेसर कुंभकोणम. गुरुदेवांच्या मागून स्वतः गुरुदेव व्हायची इच्छा आहे त्यांची. अहो बोगस माणूस हो, पण गुरुदेवांचा गाववाला आहे. सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब. अध्यात्मातही वशिलेबाजी असते ठाऊक नव्हतं मला. तेवढ्यात त्या प्रोफेसर कुंभकोणमनी सुरुवात केली. ब्रदर्स अँड सिस्टर्स, आवर मोस्ट रेव्हरंड गुरुदेवा हॅज ऑर्डर्ड मी टू स्टार्ट द प्रेयर टुडे. बट बिफोर आय डू दॅट देर विल बी कंप्लीट सायलेन्स फॉर 1 minute when you will all do the dhyanam of our most reverend Gurudeva.
मग सगळी माणसं डोळे मिटून गप्प बसली. मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर प्रोफेसर कुंभकोणम चोरून माझ्या शेजारच्या तरुणीकडे पाहत होता. मी म्हटलं आध्यात्मिक पातळीवरून पाहत असेल मरे ना. पण ते मिनिट संपेना. आता मला नेहमी प्रश्न असतो की डोळे मिटून जर मिनिट भर उभं राहायचं तर घड्याळात मिनिट झालेलं पाहणार कोण. दुखवट्याच्या ठरावाच्या वेळेला असाच त्रास होतो. मला तर अशा वेळी हसू येईल असं वाटतं. मागे एकदा कोणीतरी गव्हर्नर मेला होता. त्यावेळेला आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला स्टाफ असाच मिनिटभर उभा होता. आमच्या आप्पा प्रधानाला वाटलं मिनिट झालं आणि मध्येच म्हणाला, धोंडपंत नाव काय रे ते गव्हर्नर मेले त्याचं. फू करून हसले सगळेजण. हे आध्यात्मिक मिनिट संपता संपत नव्हतं. इतक्यात ठोय चिक आप्पा भिंगारड्या. गेली 16 वर्ष आमच्या हापिसात त्याची पेटंट शिंक चालू आहे. भिंगारड्याच्या त्या भयाकारी शिंकेमुळे साऱ्या भक्त मंडळींचे डोळे खाडकन उघडले. पण भिंगारड्याला त्याचं काही नव्हतं. बाजूच्या एका पारशिणीच्या गोऱ्या पान उघड्या पाठीकडे बघण्यामध्ये तो दंग होता. त्या पारशिणीच्या शेजारी भिंगारड्या म्हणजे कोबीच्या शेजारी सुरणाचा गड्डा ठेवल्यासारखा दिसत होता. तेवढ्यात प्रोफेसर कुंभकोणमने आपली प्रेयर म्हणायला सुरुवात केली. ह्या प्रोफेसर कुंभकोणमचा आवाज काय सांगावा. वा वा वा. आपल्या आवडत्या म्हशीपासून 5-6 वर्ष ताटातूट झालेला रेडा जितक्या गोड आवाजात रेकेल तसा तो कुंभकोणम गात होता. वातापे गणपती भजे वातापे परामा परामा आणि एकदम बनियनमध्ये ढेकून गेल्यासारखं दरिसा द प गद प गरी गरिसा सरी ग ग ग ग गद प ग गद प. अरे आणि ती एकदा त्याची प्रेयर संपली. कुंभकोणम नंतर एक 200-250 पाऊंडाचा ऐवज पैरणीच्या खिशात धोतर घालून उठला. ह्या एवढ्या अजस्त्र देहाचं नाव म्हणजे सुकुमार बॅनर्जी. हा असला सुकुमार. आम्ही धोंडो भिकाजी जोशी बरे. ह्या सुकुमारनी बंगालीतच बोलायला सुरुवात केली. बंगाली भाषा इतकी सोपी असेल याची मला कल्पनाच नव्हती. आपण लहान मुलांशी जे मराठी बोलतो त्याला बंगाली म्हणतात मला माहितीच नाही. का का काय झालं माझ्या सोन्याला असं कसं झालं ते कोणी काय कर कुठे गेलास तू कुठे काय कसं ते म्हटलं की बंगाली ह्याला आहे काय त्याच्या. आणि त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा रेकून गायला सुरुवात केली. एक विचार नका. আমার জীবন ও রসগুলো আমি মিষ্টি খাবो. तो या सुरात किती वेळ लोळत राहिला असता देव जाणे. तेवढ्यात कोणीतरी शंख फुंकला. पडदा बाजूला झाला आणि हातात एक मोरपिसांचा पंखा घेऊन सुवर्णा कपूर आली. तिच्या मागून सौभद्रातल्या नारायण नारायण म्हणणाऱ्या अर्जुनासारखा दिसणारा एक ग्रस्त तो आला पुढे. हेच ते गुरुदेव. सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या शेजारची ती सुगंधी तरुणी आणि तिची आई ह्या म्हणे कुठल्या तरी संस्थानाच्या माजी राणीसाहेब आणि राजकन्या होत्या. राणीसाहेब तिथे गुरुदेवांना कोणीतरी चंद्रशेखर आजारी आहे म्हणून सांगत होत्या. मला कोण चंद्रशेखर ते कळेना. पण पुढे त्या बाई म्हणाल्या की त्याच्या शेपटीला फोड आलेत. असं म्हटल्याबरोबर राणीसाहेबांनी लक्षात आलं की चंद्रशेखर हे राजघराण्यातले कुत्रे आहेत व त्यांच्या शेपटीवरती जे ते काळाचे ठाई फोड आलेले आहेत. आता माझ्या पुढे प्रश्न आला की शेपटीवरचं हे दुखणं गुरुदेव आपल्या अंगावर कुठे शिकाणार. मी प्रदक्षिणेचं निमित्त करून इकडून तिकडून भटकून जरा इकडून जा मागून जा इकडून जा तिकडून जा करत गुरुदेवांच्या मागल्या बाजूला असलं काहीतरी एक्सटेन्शन आहे की काय ते पाहून घेतलं. काही नव्हतं. कुंभकोणम तिकडे चिमट्याने नोटा उचलून मखमाली पेटीत टाकत होता. पैशाला हात लावत नव्हता. चिमट्याने उचलत. राणीसाहेबांनी चक्क 100ची नोट टाकली. लाजेकाजेस तो मी देखील खिशात हात घातला. बघतो तर 10ची नोट. मी थक्क झालो. हिने येताना मोजून 3 रुपये टिकवले होते माझ्या हातात. त्यातले पुन्हा आगगाडी आणि बसच्या तिकिटाला काही गेले होते. मग हे 10 रुपये कुठले आले. गुरुदेव काय चमत्कार असं म्हणून मी गुरुदेवांचे पाय धरणार इतक्यात मला आठवलं की तो डगला गोठोसकर दादांचा होता. आणि त्या सज्जन माणसाने खिशात हात न घालता मला तो तसाच दिला होता. मी आपला उगीच त्या गडबडीत लुडबुड इकडे तिकडे करून जागेवर येऊन ध्यानस्थ बसलो. काही वेळाने स्थिरस्थावर झाली आणि गुरुदेवांनी एकदम आत श्वास ओढला आणि म्हणाले, हू आर यू. मला वाटलं मलाच विचारते. मी आपलं सर माय नेम इज वगैरे वाक्य जुळवायला लागलो तर पुन्हा म्हणाले, हू आर यू. आली पंचायत. ह्या जुहूच्या बंगल्यातला अध्यात्म इंग्लिशमध्ये.
माझी आपली एक धारणा आहे बरं का, की आमच्या हिंदू देवदेवतांना सगळ्या भारतीय भाषा कळत असतील. संस्कृत ही तर देवाधिकांची मदर टंगच आहे, पण त्यांना इंग्लिश कळत असेल याच्यावरती काय माझा विश्वास बसत नाही. उद्या गणपतीच्या देवळात जाऊन मी जर गणपतीला म्हटलं हॅलो गणपती हाव आर यू, तर तो आपल्या सोंडेनी माझी मुंडीच मुरगाळीत नाही. पण उद्या पुण्याचा गणपती जर आमच्याशी बोलायला लागला तर तो नक्की म्हणणार वा 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 धोंडोपंत, मोदक मात्र फक्कड होते हो. हां, आता पुढल्या वर्षी याल तेव्हा उकडीच्या मोदकाबरोबर चांगलं रवाळ घरचं साजूक तूप असू द्या. आला काय लक्षात? तिकडे पंढरपूरचा विठोबा बोलायला लागला तर म्हणणार काय जोशुआ वारी ठीक झाली ना. हां, बडव्यानी त्रास वगैरे नाही ना दिला. हां हो, आता बडवे नाही त्रास देणार, आता कारभार शासकीय आहे तेव्हा त्रास द्यायचा अधिकार. असो, मी आपला कटेवरी हात विटेवरी उभा. काय इकडे आमची कोल्हापूरची अंबाबाई म्हणणार का आलाय सा, समजी बरी आहेत ना, मोरल्या टायमाला वहिनी सासनी सुद्धा घेऊन या, लेकरसनी घेऊन या, आणि चला फुटाचा. त्या बायांचं लई रेटा लागलाय बघा मागं. अगं बायानो, जरा शिस्तीनं घ्या की लाईनीत, उगाच कशा कलाकार करताय, जरा गप राहा की. असं चालणार हो. आणि इकडे हे इंग्लिशमध्ये हू आर यू, हू इज ही, हू एम आय, हू इज ही म्हणून त्याने वर पाहिलं, मी वर पाहिलं, वर काहीच नव्हतं. हू इज ही. लहानपणी आम्हाला मॅकमिलनच्या प्रायमरमध्ये होतं ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, इट इज अ कॅट, दॅट इज अ रॅट. असला धडा होतो. गुरुदेव त्याच चालीवर म्हणायचे हू आर यू, हू इज ही. मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. ही इज द यू इन द आय ऑफ द यू, इन विच यू ऑफ द यू अँड आय इन द यू आर यू इन द यू. माझी दोन्ही ब्लड प्रेशर एकदम सुरू झाली. आणि माझ्या बाजूचा गोवर्धन बाय म्हणतो साला तू इंग्लिश बोलेसे ना, फाईन. काही वेळाने मला तर ते गुरुदेव यू 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 करत सगळ्यांच्या गळ्यात साखळ्या घालून चंद्रशेखर सगळ्यांचा करतायत, यू 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 असंच वाटायला लागलं. त्यातून तो उदबत्त्यांचा सुगंध, राजकन्येच्या दिशेने येणारा मोगरीच्या फुलांचा वास, आणि मग ते गुरुदेवांचं अँड इन द रेल्म ऑफ द ट्रुथ बियॉन्ड इन द इटर्नल इन द ब्लिस ऑफ द सॉलिट्यूड अँड द सुप्रा कॉन्शियस वगैरे. याच्यामुळे काय झालं कोणाला ठाऊक. काही वेळाने मला कोणीतरी धक्का मारतोय असं वाटायला लागलं. तर कायकिणी गोपाळराव मला जागं करत होते. सगळा हॉल रिकामा झाला होता. यू आर व्हेरी फॉर्च्युनेट हा धोंडोपंत, यू आर व्हेरी फॉर्च्युनेट. काय अहो, असली समाधी लागायची म्हणजे तुमची पूर्वपुण्य ग्रेट असली पाहिजे. आता ही असली समाधी मला आज तागायत ताकभात उरकून हात धुवेपर्यंत लागत आलेली आहे. हे त्याला कशाला सांगा. निमूटपणाने बाहेर आलो. बाकीच्या सगळ्या मखमली चपला बूट वगैरे केव्हाच गेली होती. माझ्या फाटक्या चपला तिथे केविल वाणीपणाने माझ्याकडे पाहत पडलेल्या होत्या. त्या बिचाऱ्यांना पोटासाठी तोडवायची वाट ठाऊक, ही अध्यात्माची वाट अगदीच नवी होती. दुसऱ्या दिवशी मी गोठोसकर दादांचा कोट आणि त्यांचे 10 रुपये इमानाने नेऊन परत दिले. अहो, दुसऱ्याचे पैसे बसल्या ठिकाणी खायला मी गुरुदेव थोडाच होतो. गोठोसकर दादा म्हणाले हां काय धोंडोपंत, काय म्हणाले गुरुदेव. बरं का गोठोसकर दादा, ते म्हणाले की आय एम द ही इन द यू ऑफ द आय इन द यू अँड यू इन द यू. आज सकाळीच काय हो. अहो खरंच काय यू इन द यू काय. अहो म्हणजे काय, म्हणजे सांगू का, म्हणजे आमचे बाबा म्हणत असत बेमट्या, ब्रह्मदेवान एवढी सृष्टी घडवली आपली 4 टाळकी वापरून, पण त्याचा आवडता प्राणी गाढव, म्हणून मनुष्य प्राण्यात देखील त्याने गाढवाचा अंश सढळ हाताने घातलाय. जगात कुंभार थोडे आणि गाढवे फार, तस्मात कुंभार हो गाढवास तोटा नाही. काय समजलास बेमट्या.